हा जिवंत व्हिडिओ यासाठी पाठवत आहे रामभाऊ, की गेले अनेक महिन्यापासून तुमच्याकडे येण्याचा प्रस्ताव आखला होता मी. पण योगायोग असा होता की आपल्या ह्या घरामध्ये कालचक्र होतं आणि ते कालचक्र परवा सुटले भोलेनाथांच्या कृपेने. उज्जैनचे बाबा आले ते कालचक्र सोडवायला. म्हणजे जर आपल्याकडे अतिमानवी शक्ती जर नसेल तर आपण कुठल्याही माणसाचा उद्धार करू शकत नाही. म्हणजे तो किती जवळचा जरी असला ना, म्हणजे समजा आपला सख्खा भाऊ असला किंवा अतिशय जवळच्या माणसालासुद्धा आपण वाचू शकत नाही. असा एक न्यायनिवाडा आपल्याला त्या घरात मिळाला आहे काल परवा. आणि मी सगळे जिवंत व्हिडिओ यासाठी पाठवतो कारण की भोलेनाथांनी ज्यावेळेस प्रत्यक्ष आईसाहेबांना सांगितलं होतं की दक्षाच्या घरी जाऊ नये, पण आईसाहेब दक्षांच्या घरी गेली होती. आणि मग तो भोलेनाथांचा जो अपमान झाला होता त्याच्यानंतर जे सतीचं तत्त्व होतं त्या घरामध्ये, दक्ष राजाच्या घरी, तर त्या तत्त्वाची अवहेलना भोलेनाथांना भोगावी लागली. तो टाईम आपला चालू आहे रामभाऊ इथे, बरोबर. आणि प्रत्यक्ष दशरथ राजाचंही काही आपल्याला भोग आले होते इथे. प्रभू रामचंद्रांचे जे वडील आहेत त्यांचेही भोग होते आपल्याला. म्हणून आपण या घराला प्लास्टर करत नाही रामभाऊ. तुम्हाला दिसेल 4 दिसेला मी प्लास्टर मारत नाही. आणि ज्यावेळेस प्रगतीचा आपण एखादा किंचित मार्ग अवलंबला तर शेगावच्या बाबांच्या आशीर्वादाने सामान्यतः आपण हट्टाने एक वस्तू त्यांना मागितली होती. तर शेगावच्या बाबांनी ती वस्तू आपल्याला दिली. त्यावेळेस त्यांचे डोळे पिवळे झाले होते आणि ते आपल्या ह्या घरात येऊन आपल्याशी काहीतरी कठोर आवाजात बोलले होते, शेगावचे बाबा. म्हणजे अशा प्रकारे हे आपलं घर आहे रामभाऊ. हे परमेश्वराचा अति उच्च दरबार आहे. आणि इथे हा तुमचा मी फोटो जो लावलेला आहे तो फोटो मी यासाठी लावलेला आहे की जर माणसाला साथीदार कोण नसेल तर रामभाऊ हे साथीदार असतात, बरोबर. आणि मी बघा आज इतका सुंदर दिसतोय पण माझं घर सुंदर नाही रामभाऊ. तर याचं कारण आहे की ज्यावेळेस मनुष्य अजरामर भक्ती करतो, आता हा गणपतीसुद्धा खूप सुंदर झाला आहे, तो गुरुच्या घरून आला आहे आपल्याकडे आणि गुरुच्या घरी अतिशय सुंदर आहे. आणि तो गणपती सुंदर झाल्यामुळे आपण इथे भजन आता 3-4 दिवसापासून भजन करत आहे सतत रात्रंदिवस. स्वतःच्या मेकअपकडे लक्ष नाही, स्वतःचे नख कापण्याकडे लक्ष नाही, केस कापण्याकडे लक्ष नाही. आणि मी असा लढीवाळा असल्यामुळे दिगंबर भाऊ माझे लाड करतात हे मला माहिती आहे, बरोबर. आता मागच्या काही उद्गारांमध्ये मी स्वतःला सुपर हिरो म्हटलेलं आहे किंवा मी स्वतःला बाबाजी बोललेलं आहे. तर नेमकं हेच मीडिया वगैरे लोकांना आवडत नाही, बरं. काही असे गुप्त मीडिया आहेत त्यांना आपण चांगलं बोललेलं आवडत नाही, बरं. आणि म्हणून रामभाऊ आपण तुमची साथ घेतलेली आहे. कारण की या जगामध्ये कसं आहे, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असं हे जग आहे, बरोबर. लग्न काय आपण एका मिनिटात केलंस, एका सेकंदात लग्न केलंस. तपस्या करून एका रात्रीमध्ये मला लग्न पक्क करता येतं कुठल्याही मुलीशी. आपण कुठल्याही मुलीशी लग्न करू शकतो जगातल्या. पण ते लग्न न टिकून देणाऱ्या संस्था गेली 10 ते 20 वर्षे ह्या घरात आपल्याला सतत होत्या. आणि त्या संस्था साती आश्रय मातृका आहेत. साती आश्रया ज्या देवी आहेत त्यांच्या गणातील अतिगुप्त देवी आहेत त्या, बरोबर. सिद्धिविनायकाची भरपूर साथ घेतली आपण त्यामध्ये, अक्कलकोट स्वामींची साथ घेतली. पण जर माणसाच्या शरीराला असे अति आध्यात्मिक भोग असतील, बरोबर, किंवा आधिदैविक भोग असेल, त्याला कुळाचा भोग असेल, तर त्या माणसाचं भलं कधीच होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष असते, बरोबर. सतत व्यायामाने आणि सतत साधनेने स्वतःचं शरीर महायोगी
जे महाअवतारी बाबा आहेत 5,000 वर्षापूर्वीचे, त्यांच्यासारखं शरीर आतमध्ये केलं आहे रामभाऊ. पण त्या शरीराला ज्ञानेश्वर माऊलींचा उजाळा देताना किंवा कुंडलिनी शक्तीचा उजाळा देताना आपल्याला लोकांचा विरोध सहन करावा लागत आहे. सगळीकडे, गावाकडे, इथे मुंबईकडे, प्रवासामध्ये अतिशय विरोधी माणसं आपल्याला त्रास देतात. प्रवासामध्ये पोलिसांची मी थोडी मदत घेत नाही, कारण की आपल्याला परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावरती आपण कुणाला उणं देणं बोलू शकत नाही, कुणाला वाईट आपण बोलू शकत नाही. आता कदाचित माझा हा व्हिडिओ थोडासा खंडन होईल, कारण की मोबाईलमध्ये जागा नाही आहे आणि आपण अतिविलासी जीवन जगू शकतो रामभाऊ. काय पण झालं काय की जे आपण अतिब्रह्मचारी तत्त्व प्राप्त केलं होतं लहानपणी, ब्रह्मचारी देवी, संन्यासिनी देवी, आई तुळजाभवानी, आई म्हाळसादेवी यांच्या आशीर्वादाने जे आपल्याला परमेश्वरी शक्ती प्राप्त झाल्या त्या परब्रह्मवस्तू, त्या परब्रह्मवस्तू आपल्याकडे लग्नाकडेही जाऊन देत नाही आपल्याला आणि आपल्याला संसाराकडेही जाऊन देत नाही आणि आपल्याला परम संन्याशी अवस्थेकडे घेऊन जातात ते सगळे. अशी चक्रधर स्वामींची आपल्याला पूर्वजन्माची किंवा ह्या आपल्या नातेवाईकांच्या पूर्वजांच्या भक्तीचा एक अजरामर स्रोत प्राप्त झालेला आहे. बरोबर. आणि मी बरेच दिवस व्हिडिओ का नाही बनवला, कारण की आध्यात्मिक आणि अतिवासनिक जगामध्ये मी होतो. म्हणजे जो योगी पुरुष वासना तोडून जो परमेश्वरी साक्षात्कार करतो त्याला वासना त्याची जास्त वाढते. आणि आपल्याला जगाला कसं आहे, काळं तोंड दाखवायचं नव्हतं रामभाऊ. हा मनुष्य वाईट आहे, हा वासनेने भरलेला आहे, हा वासना अंध आहे, हे रूप आपल्याला कोणाला दाखवायचं नव्हतं समाजाला. म्हणून आपण वासनेवरती 100% विजय मिळवलेला आहे. म्हणजे सगळी इंद्रिय माझ्या ताब्यात आली, जगातील बऱ्याचशा संस्था माझ्या ताब्यात आल्यात रामभाऊ. त्यामुळे हे तुम्हाला पुढे दाखवतो मी. याच्यावरती सुदर्शन चक्र कायम असतं आपल्या घरामध्ये, माझ्यासोबतच असतं सुदर्शन चक्र. आणि हा व्हिडिओ मला जास्त लेंदी करता येत नाही, कारण की मी शेरावलीची आता पूजापाठ करून आलो आहे, मला बोलायला सुद्धा अलाउड नाही आहे. तर आईसाहेब काय करत असतात, आपल्याकडून चमत्कार घडवून आणतात. बरोबर. तर येत्या काळामध्ये मी घाटकोपरमध्ये प्रत्यक्ष चमत्कार करू शकतो रामभाऊ. असे अफलातून चमत्कार करू शकतो मी. म्हणजे वाघाचं रूप मी धरू शकतो, किंवा एखादा अग्नी लावून त्याच्यात यज्ञ तयार करू शकतो, किंवा ऋषीमुनींचे मोठे संवाद तुम्हाला ऐकवू शकतो मी. आणि हे सगळं गणपती बाप्पा माझ्याकडून करून घेत आहे. बरोबर. कानाकानामध्ये परमेश्वर, अतिशय सिद्धींची माहेरं, गगनगिरी महाराजांच्या सिद्धी, जनार्दनगिरी बाबांच्या सिद्धी, जलाराम सीताराम बाप्पांच्या सिद्धी, अशा असंख्य साधूंच्या सिद्धी मला प्राप्त झाल्या. आणि ते शंकर महाराज आपले मॅनेजर आहेत आपल्या या घराचे. स्वामींनी त्यांना आपल्यावरती नेमलेलं आहे, कारण की ज्यावेळेस एका आजारी माणसाचा आपण जीव वाचवायला गेलो त्यावेळेस आपल्याकडे नवनाथांचा बॅलन्स नसताना त्या माणसाला वाचवताना त्याच्या आतील भूताने आपल्यावरती डायन हा प्रयोग केला आणि त्याने रात्रीतून आपला जीव कसा घेतला आपल्याला माहिती नाही. बरोबर. तर ती जागा हीच आहे रामभाऊ. बरोबर. इथे माझी तुम्ही समाधी बांधू शकता, मी लोकांना प्रसन्न होईल, लोकांची खूप मोठी कामं करून देऊ शकतो मी. पण मी समाधी घ्यायचं टाळलं आहे रामभाऊ, कारण की आपला वासनेचा देह, आईवडिलांची इच्छा होती आपलं लग्न व्हावं, म्हणून हा वासनेचा देह आपण वासनेमध्ये विलीन करत आहे. म्हणजे श्रीकृष्ण प्रभूंचे जे पप्पा आहेत, ज्यांना वासुदेव बोललं जातं, किंवा आई देवकी आहे, त्यांचा आशीर्वाद या घरात जास्त आहे. आणि श्रीकृष्णाचा हा फेरा आपला पूर्ण झाला आहे रामभाऊ. आपण वृंदावनकडे, राधामातेकडे चाललो आहे सध्या, बोलवणं आलेलं आहे आपल्याला, खूप मोठे मोठे आशीर्वाद प्राप्त झाले. पण आपण दिखावा आणि खोटारडेपणा करत नाही. बरोबर. कारण की पोलिसांचं अति उत्कृष्ट ज्ञान आपल्याला लहानपणापासून प्राप्त आहे. अंधश्रद्धा निर्मूलनचं जे महाब्रीदवाक्य ते आपण पालन करतो. आणि आपल्याला प्रत्यक्ष रामदेव बाबा, योगी साहेब आदित्यनाथ सीएम किंवा धीरेंद्र शास्त्री या सगळ्या पोस्ट आपल्याकडे आलेल्या आहेत लहानपणी. पण त्यांच्या गुरुजींना आपण सांगितलं मी क्लास घेतो, मी ट्युशन घेतो, मी शाळा चालवतो, मी संन्यासी बनणार नाही. बरोबर. तर माझे ते तुम्हाला जे माझे गुरुजी आवडत नव्हते
त्यांनीच मला सांगितलं की संन्यास घेऊ नये, म्हणून मी संन्यास घेत नाही रामभाऊ. आता येत्या काळामध्ये माझ्या काठ्यावरती तपस्या असणार आहे स्वामी समर्थांसारखा. आपण काठ्यावरती बसून तपस्या करणार आहे, आपण जलसमाधी लावणार आहे, आपण अग्नीची